चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली आहे। राजेंद्र नथुजी कोटुंगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे। या घटनेप्रकरणी मृतकेची बहीण सरिता अशोक खुरपडी यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक भाग्यश्री कोटुंगे हिचे राजेंद्र सोबत दुसरे लग्न झाले होते। मात्र आरोपी राजेंद्र हा तिच्यावर वारंवार संशय घेऊन मारहाण करायचा। या त्रासाला कंटाळून भाग्यश्री काही दिवसांपासून आपल्या मुलांसह कामठीतील गादा येथे भाड्याच्या खोलीत वेगळी राहत होती। 2 जुलै 2026च्या संध्याकाळी घोरपड शिरपूर रोडवर आरोपीने भाग्यश्रीला गाठले आणि तिच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिची हत्या केली। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक भरत कराडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास व बडनेरा रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपीला 24 तासात ताब्यात घेतलंय। पोलिसांनी आरोपीकडून 20,000 रुपयांची रोकड आणि 2 मोबाईल जप्त केले असून पुढील तपासासाठी त्याला नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। अपराध क्रमांक 382/226/103(1) BNS नवीन कामठी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। दिनांक 2/7/2026 सायंकाळी 17:40 ते 19:53 दरम्यान घटना घडली होती। यामध्ये मयत महिला होती भाग्यश्री कोटुंगे, वय अंदाजे 32 वर्ष। यातील मारेकरी तपासादरम्यान निष्पन्न झाला। मारेकरी पतीच होता राजेंद्र नथुजी कोटुंगे, वय अंदाजे 35 वर्ष, राहणार नांदगाव एसंबा कनान नागपूर येथील आरोपी होता। त्यानंतर युनिट 6 क्रमांक 6 ने गोपनीय माहिती काढून हा आरोपी रेल्वेने त्याच्या बहिणीकडे जिल्हा भुसावळ येथे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने युनिट क्रमांक 6 तसेच नागपूर ते पुढील रेल्वे स्टेशनवर येणारे GRP पोलीस यांच्या मदतीने यातील नमूद आरोपीस GRP बडनेरा यांच्या संपर्कात राहून त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासाकरता नवीन कामठी पोलीस ठाणे यांना सुपूर्द करण्यात आले। यातील आरोपी हा मयत पत्नी यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता। त्या कारणाने तिच्या चाकूने अंगावर सपासप वार करून जागेवर जीवानीशी ठार केले। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील सर, तसेच सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, तसेच गुन्हे शाखेचे ॲडिशनल CP क्राईम दाभाडे सर, डिटेक्शन सर श्री अग्रवाल सर, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पारवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर टीम यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला आहे।